प्रथमतः मी देशाचे नेते आमचे नेते पवार साहेबांचं खऱ्या अर्थाने मी अभिनंदन करतो. माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्यावर त्यांनी विश्वास दाखवला आणि मला जी उमेदवारी त्यांनी दिली. या परत काँग्रेसचे सगळे नेते म्हणजे बाळासाहेब थोरात असतील, त्यांचे प्रदेश अध्यक्ष मोठे नेते सगळे त्यांचं मी अभिनंदन करतो. उद्धवसाहेब ठाकरे उभाटा गटाचे अध्यक्ष, त्या शिवसेनेचे सगळ्या कार्यकर्त्यांचे मी अभिनंदन करतो. आणि मला आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे जिल्हाध्यक्ष वरपे साहेब, काँग्रेस पक्षाचे बाळासाहेब आढाव आणि असंख्य शिवसेनेचे नेते आमचे जिल्हा प्रमुख दळवी साहेब, या सगळ्यांचं खऱ्या अर्थाने मी अभिनंदन करतो का त्यांनी सगळ्यांनी मला पाठिंबा दिला आणि आज फॉर्म भरायसाठी सगळेजण इथं उभा राहिले. खऱ्या अर्थाने ही उमेदवारी ही जनतेची उमेदवारी खऱ्या अर्थाने. हा लढा जनतेसाठी लढा राहणार आहे इथून पुढच्या काळात. त्या महाविकास आघाडीचा लढा हा अनोखी निवडणूक खऱ्या अर्थाने तुम्हाला इथं रावडी मतदारसंघात पाहायला मिळणार आहे. इथून मागे तुम्हाला कधीही अशी निवडणूक पाहायला मिळणार आहे. म्हणजे मोठ्या धनशक्ती पुढं ही छोटा माणूस कसा निवडणूक लढवतो हे खऱ्या अर्थाने गेल्या पुढच्या 20-25 दिवसात तुम्हाला पाहायला मिळणार आहे. इथं रावडी मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार गोविंद मोकटे हा निवडून येत असतो आणि सगळ्या जनतेचे मला आशीर्वाद देत गेली 15 दिवसापासून मला रावडी, पाथर्डी, नगर या असंख्य कार्यकर्त्यांनी खऱ्या अर्थाने फोन करून मला म्हणले नाही पक्षाची उमेदवारी मिळेल तरी अपक्ष उमेदवार लढ. पण सगळ्या त्यांच्या खऱ्या अर्थाने आशीर्वादाला यश आलं आणि आज मला पवार साहेबांनी माझ्यावर विश्वास दाखवला. मी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. खऱ्या अर्थाने तनपुरेंचा आशीर्वाद आम्हाला आहे. आम्हाला कधी वाटत नव्हतं का साहेब उमेदवारी भरणार नाही आणि आम्ही आमच्या डोक्यात बी नव्हतं का साहेब उमेदवारी भरणार नाही. आणि आज काय झालं मला काही कळलं नाही का वरून काय, आता मला त्याच्यावर काही बोलायचं नाही कारण मला ते नक्की माहित नाही का उमेदवारी अर्ज दाखल केला. काही जर मला गेल्या पुढच्या काही दिवसात जर काही त्याचं कळालं का उमेदवारी अर्ज दाखल, मी तुमच्याशी बोलेल. शेवटच्या क्षणी तुम्हाला मिळालं. सुरुवातीला मला पवार साहेबांचा मला आशीर्वाद गेली 20 वर्षापासून मी त्यांचा खंदे कार्यकर्ता आहे. मी पंचायत समितीत निवडून आलो. माझी मुलगी जिल्हा परिषद सदस्य होती आणि मी पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता आहे गेली म्हणजे 20 वर्षापासून. सत्ताधारी पक्षाचं आम्हाला काही आव्हान नाही, आम्ही तिथे निवडून येत असतो. या मतदारसंघात काय मूलभूत प्रश्न काय आहे? मूलभूत प्रश्न कांद्याला बाजार नाही. भाजप सरकारने शेतकऱ्यांकडे कधी लक्ष दिलं नाही. ऊसाचं खूप मोठं क्षेत्र खऱ्या अर्थाने रावरी मतदारसंघात आहे. ऊसाला चांगला दर मिळत नाही. हे सगळे असंख्य शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन खऱ्या अर्थाने पुढील मी काम करणार आहे. सत्ताधारी पक्षाकडे शेतकऱ्यांसाठी कुठलाही न्याय निवडा नाही, कुठल्याही शेतीमालाला बाजार नाही किंवा शेतकऱ्यांसाठी काहीच नाही. शेतकऱ्यांना फक्त खेळवलं जातं. 1000-2000 रुपये त्यांच्या अकाउंटला टाकायचे आणि लाखो रुपये कांद्याचं उत्पन्न मातीमोल भावाने विकायचं. असा एक न्याय खऱ्या अर्थाने ते शेतकरी मतदान करणार नाही. लाडक्या बहिणींना मताच्या टायमाला पैसे दिले, आता अर्ध्याच्या वर महिला आज वंचित आहेत. एकदम विचित्र म्हणजे मतासाठी खऱ्या अर्थाने राजकारण ह्या लोकांचं चाललंय. इथून पुढच्या काळात ही चालणार नाही. मुळामध्ये ही जागा महाविकास आघाडी लढणार हे आधीच ठरलेलं होतं आणि ही जागा शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचीच होती. मागच्या वेळेस आम्ही ती लढवली होती, त्यामुळे ही आम्ही लढवणार होतो आणि पक्षाची तशी तयारी होती. 2 AB फॉर्म म्हणजे की दोन्ही एक काही चुकलं तर त्याला सपोर्टिंग म्हणून दुसरा, पण 2 AB फॉर्म जरी दिले तरी ते एकाच व्यक्तीकरता दिले होते आणि त्या गोविंद मोकाटे साहेबांचा फॉर्म आम्ही या ठिकाणी आज भरलेला आहे. नाही, काही गोष्टींकरता थांबावं लागेल. मुळामध्ये आमचा जो काही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आहे तो पवार साहेबांच्या नावावर त्या ठिकाणी चालतो आणि ही मूळ उमेदवारी जी आहे ती फक्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची नाही, ती महाविकास आघाडीची उमेदवारी आहे. उद्धव साहेबांच्या या उमेदवारीला आशीर्वाद आहे. हर्षवर्धन सपकाळ साहेब असतील, बाळासाहेब थोरात साहेब असतील, यांचा देखील या उमेदवाराला आशीर्वाद आहे. म्हणून एक महाविकास आघाडीची उमेदवारी आहे. माझं मागाशीच शिवसेनेचे संपर्क प्रमुख सुनीलजी शिंदे साहेबांशी बोलणं झालं, आदरणीय बाळासाहेब थोरात साहेबांशी बोलणं झालं, शशिकांत शिंदे साहेब असतील, सुप्रियाताई असतील, हे सगळे आम्ही सातत्याने संपर्कात आहोत. लवकरच इथं महाविकास आघाडीचा एक चांगला मोठा मेळावा घेऊन त्या ठिकाणी आम्ही प्रचाराला लागू. आणि मुद्दामून तुम्हाला सांगायचे की या मतदारसंघात राष्ट्रवादीचा उमेदवारी अर्ज दाखल करायला यायची माझी दुसरी वेळ आहे. मागच्या वेळेस मी आलो होतो तर तो राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आला होता, त्यामुळे मी जेव्हा दुसऱ्यांदा परत आलोय तर मला तो आत्मविश्वास आहे की याच्या आधी मी उमेदवारी अर्ज भरायला आलो होतो तर तो उमेदवार या मतदारसंघाचा आमदार झाला होता आणि आता मी परत आलोय तो गोविंदराव निश्चितच महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार होतील, यात काही शंका नाही. उमेदवार बदलला गेला. तनपुरे संपर्कातच होते. प्राजक्त दादा हे आमचे नेतेच होते, तो काही मुद्दाच नाही. ते जिल्ह्याचे प्रभारी होते आणि संपर्कात
राजकारणामध्ये असतो आणि आज आमच्या समोर ते उमेदवार नाही, त्यामुळं त्यांच्याबद्दल आमच्या मनात काही कटुता वगैरे ते आदरले नाही. आता त्याबद्दल आपण त्यांच्याशी बोललात तर बरं होईल, ते विस्तृत त्या ठिकाणी सांगू शकतील. परंतु एक राजकीय पक्ष म्हणून जेव्हा आम्ही शरद पवार साहेबांच्या, उद्धव साहेबांच्या आणि थोरात साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो, एक जबाबदार आणि सक्षम विरोधी पक्ष म्हणून त्या ठिकाणी आम्ही जनतेच्या प्रश्नावर काम करतो आणि त्याच्यामुळं राजकारणात कधी थांबायचं नसतं. आणि त्यातून गोविंद मोकाटे हे चांगले उमेदवार आहेत, त्यांना स्वतःला जिल्हा परिषदेच्या कामकाजाचा त्या ठिकाणी अनुभव आहेत, ते यापूर्वी जनतेतून निवडून आलेले आहेत. त्यामुळं आदरणीय प्राजक्तदादांनी का निर्णय घेतला याबद्दल मी तर अनभिज्ञ आहे. आपण त्यांच्याशी बोललात तर ते त्याच्यावर व्यवस्थित प्रकाश टाकतील. पण आज आमची उमेदवारी ही अतिशय सकारात्मक आहेत आणि ज्याप्रमाणे गोविंदरावांनी सांगितलं, अनेक प्रश्न आहेत. शेतकऱ्याचे प्रश्न आहेत, कांद्याचे प्रश्न आहेत, इथल्या ऊसाच्या शेतकऱ्याचे प्रश्न आहेत आणि इथला ऊस एवढं तालुक्यामध्ये धरण आणि तालुक्यामध्ये विद्यापीठ असताना इथला ऊस बाहेरचे कारखाने घेऊन जातात. त्यामुळे शेतकऱ्याचं टनामागं 200-400 रुपयाचं नुकसान होतं. ते जर कॅल्क्युलेट केलं तर कोट्यवधी रुपयाचं नुकसान त्या ठिकाणी होतं. इथं कांद्याची फार मोठं इथं मार्केट कमिटी आहे. सातत्याने कांद्याच्या भावावर शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली जातात. कर्जमाफीची नुसती घोषणा केली, अजून काही पदरात पडलं नाही. त्याच्यात अवकाळीचं संकट त्या ठिकाणी आलं, त्याचेही पंचनामे नीट होत नाही. असे प्रचंड प्रश्न असल्यामुळं निश्चितच जो शेतकरी आजपर्यंत शरद पवार साहेबांचं नेतृत्व मानत आला, आदरणीय राहुल गांधी असतील, उद्धव साहेब असतील यांचं नेतृत्व मानतो, तर आम्हाला विजयाची या ठिकाणी खात्री आहे.